गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. दिस इज मी दिशा. व्लॉग विथ दिशामध्ये तुमचं स्वागत आहे. आज होती आषाढी एकादशी आणि या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुल्क पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्वाचे म्हटले जाते. आणि मी मस्त अशी पूजा वगैरे आवरली माझी आणि माझा आज होता उपवास. मम्मीनी वरीचा भात वगैरे केला होता, तो खाल्ला आणि आम्ही निघालो होतो आज धाकटी पंढरी सासगाव येथे जायला. आणि इथे पण खूप जास्त गर्दी असते आणि आज पण तशीच गर्दी होती. पार्किंगसाठी आम्हाला जागा वगैरे नव्हती, बट आम्ही तिथे पार्क वगैरे गाडी केली आणि नंतर निघालो होतो आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी. आणि तिथे हा एक क्षण बघितला आणि अंगावर काटाच आला की अक्षरशः विठुराया भक्तांसाठी देवलातून बाहेर आला आहे, भक्तांना दर्शन देण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये जायला आणि इथे पण आम्हाला 1-1.5 तास तर जाणारच होता, एवढी गर्दी होती तिथे पण. तिथे आमचा तो वेळ गेला आणि फायनली आम्ही पोचलो होतो मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात. तिथे छान असं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर मग तिथे थोडा वेळ बसलो होतो. नंतर निघालो बाहेर, कारण की नंतर आम्हाला जायचं होतं वडगावला, कारण की माझ्या मोठ्या आईची होती आज पुण्यतिथी. तिथे गेल्यावर आम्हाला भेटला होता हा ध्रुवांश. त्याच्यासोबत थोडी मस्ती केली आणि नंतर आम्ही पोचलो होतो लेट, कारण की आम्हाला मंदिरामध्ये खूप जास्त टाईम झाला होता. गेल्यावर आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो होतो आणि वहिनीने आज छान असं जेवण बनवलं होतं. आणि नंतर आम्ही निघालो घरी यायला आणि येताना आम्हाला जायचं होतं मोनूकडे. तिथे गेले. दॅट्स इट. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.